नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या सीमाला सगळेजण येडं समजतात, कारण इरावतीच तशा गोष्टी करत असते। इरावती म्हणते, हे बघ तुझी गोळी वगैरे संपल्या असतील, तू गोळी घे आधी। पण आता इरावती अक्षयला समजवण्याचा प्रयत्न करत असते, बाळा तू काय करतो आहे, एकदा रमाची गोष्ट तर ऐकून घे। रमाला मी का फोटो दाखवला बाळाला मुलीचं की आई आहे तुझी ही, तू ऐकून तर घे माझं। पण आता इकडे इरावती ऐकतच नसते, इरावतीला खूप राग येतो। इरावती म्हणते, हे बघ सीमा काय चाललंय तुझं, तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना ग, ट्रीटमेंट चालू आहे ना, मग औषधी घे ना, गोळ्या घे ना। तेव्हा आता इरावती कोणतीही गोळी आता तिच्या घशामध्ये ठोसते आता, म्हणजे इतकी जबरदस्ती करते औषध घेण्यासाठी की खूप असते। आता अक्षय म्हणतो, आई तुझं काय चाललंय ग, तुला समजत कसं नाही आहे। इरावती आता तुला समजावून सांगते ना, तरी तू त्याच गोष्टी करते। तुला माहिती तरी आहे का, मी रमाला भेटायला गेला होतो, रमा तिकडे साई सोबत, माहिती का। तेव्हा आता इरावती सुद्धा म्हणते, मग साई सोबत रमा होती तुझी, माहिती का तुला। तेव्हा आता अक्षय जोरात आता इरावतीचा हात दाबतो आणि म्हणतो, म्हणजे साईचं नाव घेत नाही। तेव्हा आता इकडे अक्षय म्हणतो, हे बघ आई तुला इरावती आत्याने सांगितलंय ना आता, मग तू तर शांत बस की जरा, काळजी कशाला करते आहे। तुझ्या गोळ्या संपल्या असतील तर ट्रीटमेंट चालू कर, आपण ट्रीटमेंट चालू करू, तू काळजी कशाला करते। पण आता सीमाचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं, सीमाला सगळे येड्यामध्ये काढतात। तेव्हा आता काका म्हणतात की अगं शांत हो तू जरा, आधी एवढी काळजी का करते आहे। तेव्हा आता ती म्हणते, मला बाळाची आणि अक्षयची काळजी आहे, दुसरी कोणाचीच नाही आहे। तेव्हा आता इरावती म्हणते, का मला अक्षयची काळजी नाही आहे, अक्षयच्या बाळाची काळजी नाही आहे, ती रमा सोडून गेली त्याच्यात आमचा काय दोष आहे, आम्हाला पण काळजी आहे अक्षयची आणि बाळाची। जर कधी रमाला काळजी असते तर अशी सोडून गेली नसते साईसोबत गाडीमध्ये, आणि साईने तिला उचलून घेतलेलं होतं। तिला असे जर कधी मज्जे करायची असते तर मग आधीच सांगायचं ना, मग अशी सोडून का गेली, आपण तिला जाऊ दिलं असतं असं म्हणून आता ते इरावती परत अक्षयचे कान भरत असते। पण आता इकडे सीमाला खूप वाईट वाटतं। सीमा म्हणते की कारण सीमाला माहीत असतं की हे सगळं इरावतीनेच केलेलं आहे, माझ्या अक्षयचा संसार इरावतीनेच मोडलेला आहे। पण ती शांत बसते, कारण तिचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं। इरावती तिला येड्यात काढते मुळातच, आणि बाकी सगळे इरावतीचाच साथ देतात, असं झालेलं असतं बिचारीचं। दुसरीकडे रमाने सगळं पाहिल्यावर रमासुद्धा तिथून गेटपासून निघून जाते, कारण तिने सगळं पाहिलेलं असतं। तर काय करणार बिचारी, आता पुढे आता डायरेक्ट 7 वर्षांनीच आपल्याला मालिकामध्ये आता म्हणजे ती आरोही असते, ती मोठी झालेली दिसते, असं आता या मालिकेमध्ये आपल्याला दाखवणार आहे। तर आता अक्षय ते व्हिडिओ बघतो रमाचे आणि साईसोबतचे, तर त्याला खूप वाईट वाटत असतं, त्याला खूप दुःख होत असतं। तेव्हा इरावती म्हणते की अक्षय हे बघ, जाऊ दे रमाची आता आठवण नको करू, आपलं बाळ भलं की आपण भलं। आपल्या फॅमिलीतून आता रमा निघून गेली तर तिचा विषय नकोच, आता तिचा आपला काही संबंध नाही, आपल्याशी तिचा काही संबंध नाही, असं म्हणून ती आता अक्षयच्या कानात भरते। तर मंडळी आता पुढे सिरियल आता आरोही 7 वर्षाची होईल तेव्हाच दाखवली जाईल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।